आपण जी सिरीज बघतो आहोत ते पार्ट ऑफ स्पीचची आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण प्रेपोजिशन विषयी बोललो होतो. आता या लेक्चरमध्ये आपण थोडंसं नाउन कडे जाऊया. सो नाउन, N-O-U-N, नाउन, नाउन is a word which denotes to the things or the animals or what we can say events or we can say पुढे जाऊन असं म्हणेल की everything what is there on the earth as well as what is not there, they are in our concepts, they are in our minds, whatever the things we do have in our mind also, not in our mind also, that will be nouns, that will be nouns. म्हणजे या जगात ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसतात, दिसत नाहीत, ज्या गोष्टीवर आपला विश्वास आहे, विश्वास नाही, ज्या फक्तच आपल्या माइंडमध्ये आहेत, त्या प्रत्यक्षात नाहीत, अशा सगळ्याच गोष्टींसाठी जो एक शब्द वापरला जातो त्याला म्हणतात नाउन. अँड सो दिस नाउन इज अ युनिव्हर्सल कन्सेप्ट. नाउन इज अ युनिव्हर्सल कन्सेप्ट. वाय? का बरं? का? कारण प्रत्येक ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल नॉलेज आहे, KNOWLEDGE, नॉलेज. एव्हरीबडी नोज द मिनिंग ऑफ नॉलेज. नॉलेजचा अर्थ काय होतोय सर्वांना माहिती आहे आणि तो आहे ज्ञान. पण एखाद्याला जर मी म्हटलं तुमच्यापैकी की ज्ञान म्हणजे काय सांगा बरं मला, तर तुम्ही जसा हा पेन दाखवू शकता तसं ज्ञान मात्र दाखवू शकत नाही. याचा अर्थ हा पेन दिसतो म्हणून याला सुद्धा नाव आहे, पण ज्ञान दिसत नाही, ते आपल्याकडे असतं म्हणून त्याला सुद्धा नाव आहे आणि ते नाव आहे नॉलेज इन इंग्लिश. सो जस्ट लाईक दिस अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या नाउन मध्ये येतात. त्याही आपण पुढील भागात आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. ज्यांना या सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये हव्या आहेत किंवा हे जर तुम्हाला आपण जे छोटं छोटं डिस्क्रिप्शन या ठिकाणी देतो आहोत हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.